मुलगा कमजोर तरी हवा वंशाला दिवा, सासूनेच दिली सुनेला परपुरुषाची दवा. नगरमधील खरी घटना. तर चला सुरू करूया. सुमनचे लग्न 15 वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील एका तरुणाशी झाले. हा परिवार भिक्षा मागून उपजीविका भागवणाऱ्यापैकी आहे. पारंपरिक व्यवसाय बाजूला सारून आता नव्या जमान्यातही त्यांनी जमवून घेतले आहे. पण सुशिक्षित होणे म्हणजे चांगली नोकरी मिळवणे, पैसा कमावणे, यशो आरामात राहणे इतकाच समज बहुतांशी लोकांचा दिसतो. विचारसरणी मात्र अजूनही बुरसटलेलीच असते. जुन्या पुराण्या भाकड कथा, भ्रामक समाज आजही गुंतला आहे. वंशाचा दिवा हा त्यातीलच एक समज. वंश चालवायचा तर मुलगा हवा असा हट्टास अनेक लोक करतात. त्यांनी भलावणी करणारे सुशिक्षित लोक समाजात आहेत. त्यात या परिवाराचाही समावेश आहे. सुमनचे लग्न झाले. निसर्ग नियमाने ती आई होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नसल्यामुळे हा परिवार चिंतेत होता. अखेरीस त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी हा पर्याय निवडला. सुमनला एक दिवस तिच्या पतीसह सासू सासऱ्यांनी अहमदनगर येथील एका दवाखान्यात दाखवले. तिथे टेस्ट ट्यूब बेबीबाबत उपचार केले. त्यामुळे ती गर्भवती झाली आणि तिला मुलगी झाली. वास्तविक या परिवाराला मुलगा हवा होता, पण मुलगी झाल्याने ते नाराज झाले. आपला वंश चालवायला मुलगाच असला पाहिजे असे तिचे सासू सासरे तिला सांगू लागले. दिवसामागून दिवस जात होते. 4 वर्षांनी कविताच्या सासूने सांगितले की तुझा नवरा बाप होऊ शकत नाही. सासूचे हे बोलणे ऐकून सुमन हादरली, पण तिचा यावर विश्वास बसला नाही. उलट आपल्या पतीबद्दल असले विधान ऐकून ती चिडली. त्याच रात्री पतीला सासू जे बोलत होती ते सांगितले. तेव्हा त्याने शर्मेने मान खाली घातली. आई सांगते ते खरे आहे असे त्याने सांगितले. पतीच्या या बोलण्याने तिच्या पायाखालची वाळूच सरकली. आपण हे काय ऐकतो आहेत यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सारे काही सुरळीत असताना हे काय भलतेच आपल्यासमोर आले या विचाराने ती हबकवून गेली. तिला काहीच सुचत नव्हते. ती निराश झाली होती. खूप विचार केल्यावर तिने ठरवले की आपल्याला एक मुलगी आहे, तिलाच मोठे करायचे. दिवसामागून दिवस जात होते. तिला पतीच्या कमजोरीबद्दल कळल्यानंतर महिन्याभराचा काळ लोटला असेल. तिचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. सुमन एकटी होती. याचाच फायदा घेऊन सासू तिच्याकडे आली आणि म्हणाली, तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही. त्यामुळे आपला वंश चालवण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे. म्हणून मी सांगते ते एक, तसेच कर. सुमन सासूकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. सासू बोली लागली, माझ्या भावाचा मुलगा जितू यादव सोबत तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे. सासूचे हे अभद्र बोलणे ऐकून तिला विळस आली. आपल्या सुनेला परपुरुषाची संबंध ठेवायला लावणाऱ्या या सासूबद्दल तिला तिरस्कार वाटू लागला. सुमनने या व्यभिचाराला स्पष्ट नकार दिला. ती ऐकत नाही, आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, त्यामुळे आपल्या वंशाला दिवा मिळणार नाही या विचाराने तिचे सासू सासरे चिडले. त्यांनी तिला बेदम मारहाण केली, पण सुमन आपल्या मतावर ठाम होती. सासू सासरे जास्तच चिडले होते. याच कारणातून सुमनचा छळ सुरू झाला. रोजच तिचे सासू सासरे तिचा अपमान करू लागले, शिवीगाळ करू लागले, मारहाण करू लागले. रोजच होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेरीस सुमनने सासू सासऱ्याच्या म्हणण्याला होकार दिला. जितू यादव नात्यातील होता, पण सुमनसोबत संबंध ठेवायला तो उतावीळ झाला होता. तिचे सासू सासरेच सगळी सोय करणार असल्याने कसलीच भीती नव्हती. तिचा नवरा घरी असताना जितूला घरी बोलावण्यात आले. तो बेडरूममध्ये सुमनची वाट बघत बसला होता. रात्री सुमन घरातील सारे काम आटोपून बेडरूममध्ये गेली. जितू बेडवर बसलेला. ती घाबरली. ती आल्या पावली मागे फिरली, पण दारात सासू होती. तिने सुमनला आत ढकलले आणि दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. आता सुमन पुरती जाळ्यात अडकली होती. जितू जागचा उठला. सुमन जवळ आली. ती भीतीने थरथर करत होती. त्याने तिला मिठीत घेतले. घाबरू नको, आपल्याला कोणाचीच भीती नाही, तो म्हणाला. पण तिची भीती संपत नव्हती. सुमन, मला तू खूप आवडतेस ग. तू मला साथ दिलीस तर मी तुला आई व्हायचे सुख देईन असं म्हणत त्याने मिठी आवळली. ती काहीच बोलत नव्हती. सगळं गपचूप सहन करत होती. ती त्याच्या तडाख्यात सापडली होती. तिच्यासमोर काहीच पर्याय नव्हता. रात्रभर हा प्रकार केल्यानंतर सकाळी जितू उठून निघून गेला. दुसरा पुरुष सुनेच्या खोलीत होता याचा राग येण्याऐवजी सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्यानंतर सुमनचा नवरा काही ना काही कामानिमित्त बाहेरगावी जाऊ लागला. त्या रात्री जितू तिच्या खोलीत येऊ लागला. हे करण्यासाठी सासू जितू यादवला खर्च पाण्यासाठी पैसेही देत असे. त्यानंतर काही दिवसांनी सुमन गरोदर राहिली. ही गोष्ट तिने सासू सासऱ्यासमोर नवऱ्याला सांगितली.
हे ऐकून सासू सासऱ्यांना आनंद झाला। ते तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। त्यांनी पेढेही वाटप केले, पण तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र चिंता जाणवू लागली। आपण कधी बाप होणार नाही हे त्याला माहीत होतं। मग आता आपली बायको गर्भवती कशी झाली हा प्रश्न त्याला सतावू लागला। पहिल्या वेळी टेस्ट ट्यूब बेबी केली होती, आता कोणताही उपचार केला नाही, मग काय झाले याचा संशय त्याच्या मनात आला। त्याने जरा माहिती घेतली तेव्हा त्याला सगळा प्रकार समजला। सारे ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। त्याने सुमनच्या भावाला बोलावून घेतले आणि तिला भावाबरोबर माहेरी पाठवून दिले। पती नांदवायला तयार नाही। सासू सासऱ्यांनी कानावर हात ठेवल्यामुळे हतबल झाल्यामुळे तिने पोलीस ठाण्यात दाद मागितली। सध्या तरी सुमनचा पती तिला नांदवत नसून या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सासू सासरे जितू यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। ती 5 महिन्याची गरोदर आहे, त्यामुळे तिच्यासमोर जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे। वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासू सासऱ्यांनी तिला हे कृत्य करण्यास भाग पाडले। ती गरोदर राहिल्यावर पेढे वाटले, अनेकांना दारू पाजली। मात्र आज पोटात असणाऱ्या बाळाला बापाचे नाव काय द्यावे असा प्रश्न तिच्या समोर निर्माण झाला। एवढेच नाही तर आता समाजातील लोक उलट सुलट बोलत आहेत, जातीतून बाहेर काढायचे म्हणत आहेत। त्यामुळे माहेरी तरी कशी राहू असा सवाल तिने केला। कथा खरी असली तरी कथेतील नाव काल्पनिक आहेत। तिला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।